नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश आहे, तुमचा अस्थिरोग तज्ञ. आज जाणून घेऊया की गँग्लियॉन सिस्ट हे नक्की काय असतं. तुम्ही बरेचसे रुग्ण बघितले असाल की त्यांच्या मनगटावर, मनगटाच्या वरच्या बाजूला किंवा मनगटाच्या खालच्या बाजूला एक विशिष्ट प्रकारची गाठ असते, जी छोट्या प्रकारची असते. कधी मोठी होते, कधी जास्त होते. तर या गाठीला गँग्लियॉन सिस्ट असे म्हटले जाते. तर आता ही गँग्लियॉन सिस्ट जी असते ती नक्की काय त्रास देते रुग्णाला. तर ही जी गाठ असते, ही गाठ कमी जास्त प्रमाणामध्ये आजूबाजूचे जे काही स्नायू आहे त्यांना जर दाबलं गेलं तर हाताला मुंग्या येणं, हात दुखणं हे त्रास होतात. कामं करत असताना बोटाची मुवमेंट, हालचाली वगैरे कमी होतात. अशा जे काही लक्षणं असतात ते लक्षणं रुग्णांना असतात. आता गँग्लियॉन सिस्ट कोणामध्ये होतो, तर आपण दैनंदिन जे कामं करत असतो, दैनंदिन कामं करत असताना हाताला कधी कधी मार लागलेला असतो. त्या हाताला मार लागल्यानंतर ती छोटी गाठ जी तयार होते तिला गँग्लियॉन सिस्ट म्हणतात, जी मनगटाच्या आजूबाजूला असते. तर आता गँग्लियॉन सिस्टचे उपचार काय काय असतात, नक्की आपण काय केलं पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा याच्यासाठी म्हणजे उपचारामध्ये जे येतं ते म्हणजे तुम्ही हाताला विश्रांती दिली पाहिजे, हाताने म्हणजे कमी काम केलं पाहिजे. तसंच तुम्ही त्याचं निरीक्षण केलं पाहिजे जर त्याच्यामुळे तुम्हाला काही त्रास नसेल. तसंच काही गोळ्या औषधं असतात, ती जी गाठ आहे ती कमी करण्यासाठी पट्टा वगैरे वापरणं हा पण एक चांगला उपाय आहे. या सगळ्या गोष्टींनी जर तुमचं दुखणं कमी झालं, तुमची जी सिस्ट आहे ती कमी झाली तर चांगलीच गोष्ट आहे. समजा या गोष्टींनी फरक नाही पडला तर मग सुई टाकून त्याच्यामधलं पूर्ण जे द्रव्य असतं ते द्रव्य काढून घेतलं जातं आणि त्याच्याऐवजी नवीन इंजेक्शन असतं ते इंजेक्शन पण टाकलं जातं. या सगळ्या प्रयत्नाने झालं तर चांगली गोष्ट आहे. पण समजा या प्रयत्न करून पण ती वारंवार येत असेल तर मग तिला 2 चिरे देऊन छोटं ऑपरेशन करून ती गाठ पूर्णपणे आपल्याला सांध्यामधून काढता येते. आणि ही गाठ काढण्यासाठी तुम्हाला ऍडमिट व्हायची गरज पण नाही पडत. डे केअर सर्जरी म्हणून ती सर्जरी पण होऊन जाते. अशा प्रकारची हाड आणि सांध्याची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या पेजला नक्की फॉलो करा. जे आमचं पेज आहे, आमची वेबसाईट, आमचे युट्यूबचे व्हिडिओ, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आम्ही अवेलेबल आहोत. आम्ही इथे हाड आणि सांध्याविषयी विविध माहिती देत असतो. धन्यवाद.